एक भस्मागिरी नावाचा एक साधक होता. भगवान शिवजींची पूजा करत असे. त्यांच्या द्वारासमोर कैलाश पर्वतावर जाऊन ठाण मांडून बसला दारासमोर आणि पाय वर आणि डोके खाली केले. 12 वर्षांपर्यंत तपश्चर्या करत राहिला. एक दिवस पार्वती म्हणाली की भगवान, तुम्ही तर सर्वेश्वर आहात, महेश्वर आहात, आपण तर समर्थ आहात. काय मागत आहे तुमचा पुजारी? याला पाठवून द्या इथून. भगवान शिव म्हणाले की बोल, काय मागत आहेस तपस्वी? तर भस्मागिरी म्हणाला की भगवान, मी असे नाही मागणार, तुम्ही वचनबद्ध व्हा तेव्हा मागेन. भगवान शिवांनी विचार केला की हा काय मागेल? एक सिद्धी मागेल, देऊन टाकेन. 8 सिद्धी आहेत याच्याकडे. आणि परमात्मा म्हणतात की माझ्याकडे तर असंख्य सिद्धी आहेत, 8ची तर काय गोष्टच नाही. तर मग काय सांगतात? तर तो म्हणाला की ठीक आहे बाबा, मी वचनबद्ध झालो, माग काय मागायचे ते. तेव्हा सरळ उभा राहिला. त्याच्या मनात काय दोष होता की मी भगवान शिवांकडून भस्मकडे मागेन. त्या भस्मकड्यात अशी शक्ती होती की ज्याच्या डोक्यावर असे करून असे म्हटले की भस्म, डोक्यावर असे करून, तर तो जळून जात असे, भस्म होत असे, नष्ट होऊन जायचा, मृत्यू होत असे. तर त्याला माहीत होते आणि त्याच्या मनात काय होते की भगवान शिवांना मारेन आणि पार्वतीला पत्नी करून घेईन. याच दृष्टिकोनातून, याच उद्देशाने उभे राहून म्हणाला की द्या भगवान, भस्मकडे देऊन टाका. भगवान वचनबद्ध होते, भस्मकडे काढले आणि देऊन टाकले ते कडे. घे बाबा. आता जसे त्याच्या हातात हे भस्मकडे आले त्या पुजाऱ्याच्या, आणि तो म्हणाला घ्या शिवजी, व्हा तयार, तुलाच मारणार. आता त्याने बघितले तर राक्षस एकदम चेहरा बदलून गेला, डोळे बदलून गेले. म्हणाला की पार्वतीला पत्नी करून घेईन, माझा हाच उद्देश होता. हा 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 हा, दात उचकटून हसला. आता भगवान शिवजींनी ठोकली धूम तिथून. जेव्हा त्याचा पाहिला खरंच चेहरा बदलून गेला याचा. आता आपण अविनाशी म्हणतो या भगवान शिवांना, शंकरांना. अविनाशी असते तर घाबरायचे काय, उभे राहिले असते, म्हटले असते ये इकडे, कर काय करायचंय ते. ते पुढे आणि भगवान मागे, पुजारी बैलासारखे पळत आहेत. मोठमोठ्या ढांगा टाकत भगवान शिवजी. आता तिथे परमात्मा आले, पार्वती रूप बनवून. तर हे म्हणत आहेत विष्णू आले. विष्णूत कुठे एवढी हिंमत की या दोघांच्या मध्ये पडतील? परमेश्वर आले आणि मग तिथे पार्वती रूप बनवून गंडक नृत्य करायला लावून त्या भस्मगिरीला मारलं. मग विष्णू रूप धारण करून ते परमात्मा तिथे पोहोचले, जे शिवजी पळून चालले होते. कारण ही त्यांचीच मुलं आहेत, ज्यांच्यावर आपत्ती येते हेच सांभाळतात इथे येऊन. तेव्हा पुढे जाऊन उभे ठाकले विष्णू रूपात आणि म्हणाले अरे अरे थांबून जा. ते म्हणाले की विष्णू चल, आपल्या मागे राक्षस लागलाय, भस्मकडे मागून घेतलं माझ्याकडून. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे घे तुझं कडं आणि थांब. भगवान विष्णू रूपात होते, त्यामुळे विष्णूच म्हणूया आपण. आता भगवान शिवांच्या लक्षात आलं नाही की हे भस्मकडं कुठून आलं, हे कसं आणलं, ये लवकर लवकर. शंकरजी म्हणत आहेत की हे कसं मिळालं की मी त्याला मारून टाकलं. ती राख दाखवली तेव्हा खात्री पटली, हा खाली पडलाय वाघ. तेव्हा त्यांचं काळीज थंड झालं, काळजातली धडधड थांबली भगवान शिवजींच्या. आता बघा, तो दुष्ट माणूस, तमोगुणाचा पुजारी, शिवाचा पुजारी आणि शिवाला भगवान आणि त्याच्या पत्नीवर बगळ्यासारखी वाकडी नजर. म्हणून यांना म्हटलंय की राक्षस स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणाऱ्यांना भगवान म्हणता आणि त्यांना मारण्यासाठी पळाला राक्षसापेक्षा कमी आहे हा. अजून काय लक्षणं असतात राक्षसांची? आणि दूषित कर्म आपल्याच आईच्या बाबतीत, म्हणजे मानले गुरु होते, तर गुरुची पत्नी माता तुल्य असते आणि तिच्यावर नियत खराब करते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.